ते एक ऍक्सिडेंट वाटतंय की चांगल्या लोकांसोबत वाईट होतं. पैसे परत. तर गाईज काल आपलं एक काम होतं डॉक्युमेंटेशनचा ऋषीच्या पोलीस भरतीचा. ते काल झालं नसल्यामुळे आज आपल्याला परत जावं लागतं. सो सकाळचे 10:30 वाजलेत आणि आपल्याला माहिती नाही आता तिकडे फॉर्म सबमिट करून घेतील की नाही बघूया. आणि आपल्याला एक नवीन मेंबर आहे. आपल्याला भेटलाय ते रस्त्यात, आपण त्याला उचलला डायरेक्ट कारमध्ये टाकलेला आहे. आणि काही जर रस्त्यात आपला दुसरा मित्र भेटलेला आहे, त्याला पण आपण गाडीत टाकलेला आहे. आधी तो तोंड लपवतो, इकडे इकडे बघत नाही आहे. इकडे 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 हा बायसेप तरी दाखवलेला आहे ऍटलीस्ट. याने शांती तुम्ही मानून घ्या. नाश्ता आयुष्यभर खाण्यात जाणार आहे. खाना आणि जिम, खाना आणि जिम. तर मित्रांनो, मी तुम्हाला इंट्रोड्यूस करायचं राहून गेलंय. हा आहे वेदू. आपला खूप फॅन होता आणि गिडगिडला धडपडला, पाया पडला की मला यायचं आहे बोलला. आणि मी मग घेऊन आला. मी बोललो चला. आणि हा आहे, हा तर तुम्हाला सांगतो, हा तुम्ही बरोबर ओळखला असणार तुम्ही. हा कोण आहे ते जास्त इंट्रोडक्शनची गरज लागणार नाही आहे. ओमकार, तुम्ही जो रॅप लिहिला आहे तो प्लीज जरा म्हणून दाखवा. प्लीज प्लीज 2 शब्द. मी ठरवलंय माझ्या मनाची खूप नेपाळ्यांचं मी बदलणार रूप नाही. मेरी बिचूप आणि मेरी बिचूप आम्ही कांचन. आम्ही तिकडे पोहोचेपर्यंत तुम्ही सबस्क्राईब, फॉलो, लाईक, शेअर जे काय करायचं तुम्हाला करून घ्या लवकरात लवकर. कारण पुढचा ब्लॉग इंटरेस्टिंग होणार आहे. कारण आपल्यासोबत आहेत कोण? वेदू आणि सिद्धू मुसेवाला. तर गाईज आपण पोचलेलो आहोत इथे CSTच्या इथे. तिकडे आपल्या भावाचं काम आहे. त्याचं काम करून आपण मे बी फिरू इकडे तिकडे आणि शॉपिंग करूया बोलतात सिद्धूजी. तर बघूया ते खायला घेऊन जातो मी. भूक की मा. तर गाईज ऋषीचं जे एक्झाम होती त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे होतं त्यासाठी त्याला सोडलेलं आहे तिकडे आपण. आणि आपण आता चाललो आहे वडापाव खायला. इथं CSTला एक फेमस वडापाव भेटतं आणि बघूया. मी कधी खाल्ला नाही इथला वडापाव, पण सिद्धू बोलतोय की इथे खूप छान वडापाव भेटतो. बघूया ट्राय करून. आणि गाईज इथे एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यांची चुकी कारवाल्यांची आणि बाईकवाल्यांची ॲक्सिडेंट. कोणता वडापाव घेतलास? नॉर्मल बरे. आणि ही आजकालची पिढी नुसतं अनहेल्दी खाण्यामध्ये जाणार आहे. वडापाव यानं पण खाल्लेला आहे. याची बॉडी बघा आणि काय खायला बघा. तर वडापाव खाल्ल्यानंतर आपण त्याच वडापाववाल्याकडून ही कोकम घेतला. खूप रिफ्रेशिंग आहे. कोकम आहे. रिफ्रेशिंग म्हणजे नाथ खुळा. आणि आपल्याकडे पैशाची कमतरता असल्यामुळे आपण ऋषीसाठी कोकम एक भरलेला आहे. काय जर तुम्ही पण आमच्यासारखे गरीब आहेत तर असं करायला विसरू नका जा, ह्याच्याने पैसे वाचतील तुमचे. आणि गाईज एक लय मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. वडापाव खायला गेलो होतो तर तोपर्यंत आमची कार उचलून नेली प्रत्येक वेळेला. आणि आम्हाला समजलंय की ते इकडे फॅशन स्ट्रीटच्या इकडे जे टोलवाले आहेत तिथे घेऊन गेलेत. तर बघूया आता. इकडे ऑनलाईन तरी दाखवते की 1,500 काहीतरी भरायचं आहे. बघूया तिकडे जाऊनच समजेल आता काय असेल ते प्रॉपर. तर काहीच आपण फाईन भरलेला आता. आणि आता आपण आपली गाडी घेतो.
खूप वाईट आहे. वाईट हे नाही वाटत आहे की वाईट होत आहे, वाईट हे वाटतंय की चांगल्या लोकांसोबत वाईट होत आहे. कोई तरीका है भीख मांगने का? आणि गाईज आपली गाडी अनलॉक होते आता. नाही होत पैसे परत. आणि आपण यांचा व्हिडिओ काढलेला आता आणि पोस्ट करणार आता. हाय गाईज, 3 तासानंतर ऋषी परत आलेला आहे. त्याची काही ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ते सगळं झालेलं आहे आणि जॉब लागण्याचं 90% शक्यता असं वाटतंय आपल्याला. बरं ठीक आहे, तर बघूया आता. लेट्स होप फॉर द बेस्ट आणि एक बेस्ट ऑफ लक द्या त्याला कमेंट्समध्ये. थँक्यू गाईज, थँक्यू. कमेंट द्यायच्या आधीच थँक्यू म्हणलं आहे, पण आता तुम्हाला द्यायला पाहिजे. आता तुमच्याकडे ऑप्शन नाही आहे, त्याने थँक्यू बोललेलं आहे, सो तुम्हाला कमेंट करावं लागेल आता. थँक्यू जी. तर ऋषीचा फॉर्म वगैरे भरून झाल्यावरती आपण निघालो घरी. घरी जाताना थोडंसं उलटीसारखं वगैरे होत होतं म्हणून मी आराम केला. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक द्या, नाही तर मला राग येईल. रागाचे परिणाम तू भोगणार. हा, तू भोगणार.